आता आज तुला स्टेज मिळाला, तुझ्याकडे 5 मिनिट आहेत. तुला स्वतःबद्दल काय सांगायचं असेल, जोक काय सांगायचं असेल तर सांग. स्टेज इज ऑल युअर्स. सांग. भिड़ू लोग, कॉकरोच लोग, चलो यार. ऑगी के आने से पहले वड़ा पाव खाते चलो यार. थैंक यू. पण मी म्हणते सांभाळायचं कशाला, एकत्रच राहायचं ना. थांबा, ही जर स्त्रीनं ठरवलं ना भारत सुखी होईल. आपण चालू करावं. कधी चालू केलं, किती वर्ष आधी? आता 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाली. वय काय तुझं? माझं आता 18 कंप्लीट आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आई जी 200 रुपयावर कामाला जायची ना, ती आता घरी बसून स्वतः तिचं ते हे करते. पुढं काय प्लॅन आहेत तुझे? पुढं काय प्लॅन आहेत? माझा प्लॅन बिझनेसचाच होता, कारण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी शिकायला येणार नव्हतो. आता काय करतोय, शिकतोयस तू? आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन. वा. नाव काय आपल्या बिझनेसचं? हा, श्रीकृष्ण पाणीपुरी सेंटर. जर कधी कोणाची पार्टी विर्टी असेल आपल्यापैकी, मी ह्याचा कॉन्टॅक्ट डिटेल यूट्यूबच्या व्हिडिओच्या लिंकमध्ये देईल. भावाला फुल सपोर्ट करा. सर एक अजून एक. हां. माझे वडील ड्रिंक करत होते. बरं त्यांनी माझ्यासाठी आता ड्रिंक सोडले, कारण मी इकडे पुण्यात आलोय. बरं. हीच लय मोठा आहे माझ्यासाठी. वा. बेस्ट. एक माणूस 80 वर्षात बघत नाही, त्या भावानं 18 वर्षात बघितलंय. आणि तो सगळ्यात जास्त हसवर होता आता तरी तुम्हाला इथून दिसतंय. आणि स्टेजवर आल्यावर त्याची स्टोरी आपल्याला कळली. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागं हास्यच नसतं, बऱ्याच कहाण्या असतात. आणि भाऊ तू लय मोठा लांब जाणार आहेस, तू लांब. तुला आत्ताच सांगतो, कारण तू बिझनेस पण 1 नंबर निवडलाय. आणि मराठी माणूस या क्षेत्रात येतोय, भारी वाटतंय. आणि तुझ्या आईला तुझा अभिमान वाटत असेल, आणि पप्पांना पण अभिमान वाटत असेल. आणि जेव्हा केव्हा माझ्या घरात काय कार्यक्रम असेल किंवा कधी काय प्रसंग आला तर हा भाऊ फिक्स दिसणार तुम्हाला, एवढं मी गॅरंटी देतो. आणि सर मी आतापर्यंत भरपूर काम केले. मी डेकोरेशन पण केलंय आतापर्यंत. वा. बलून डेकोरेशन ते सगळे केलंय मी आतापर्यंत. बरं, एवढं काम का करू वाटायचं तुला, नक्की काय? ते वडील ड्रिंक करायचे ना, त्याच्यामुळे. तू एकटा आहेस? नाही, भाऊ आहे, हां. पण तो आता 5वीत. 5वीत आहे. करता पुरुष घरातला असा दिसतो. तर मला भीती वाटायची इकडे येताना की वडील ड्रिंक करतात, आपण गेलं तर आपल्या घरचं कसं होईल. त्या दिवशी जी ती म्हणले तुला आत्ता चान्स आहे, जायचं असेल जा, मी काही इथून पुढं करणार नाही, तेव्हा मी. आणि पप्पांनी शब्द पाळला. हा, तू शब्द पाळला. हेच आज खुश आहे तुम्ही सगळे. वा, मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू. काय ही जी पोरं सगळी म्हणतात की मला दुःख आहे आयुष्यात, हे ते चाललंय, त्यांना काय मेसेज द्यायचा का तुला? तू काय शिकलायस आतापर्यंत? फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेवा, स्वतःच्या जीवावर सगळं करा, बाकी काय नाही. सर तो भाऊ आहे का, त्याच्यामुळे मी आज इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं. या 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 माईक आण रे भाऊ. अनएक्सपेक्टेडच होत्या या गोष्टी माझ्यासाठी. या बस तू बाळा. तुझं नाव काय? रविराज. तुझं वय? 18च. तुमची दोस्ती कशी झाली? शाळेत होतो आम्ही सोबत. शाळेपासून एकत्र तुम्ही? वा वा वा. थांब, आता ऐकायचं मला हे धर. आणि तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल, कशी आहे दोस्ती, कधीपासून? ये ना. त्याने म्हणजे असं जेव्हा पण गरज पडेल ना, तेव्हा आम्ही त्याला कॉल करायचो की अशी अशी गरज आहे. त्याच्याकडे भले काही नसो, म्हणजे त्याच्याकडे पैसे नसोत, गाडी नसोत, काही नसोत, तो स्वतः यायचा तिथं. तिथून पुढचं तो सगळं मॅनेज करायचा. ऐका, तुम्ही दोघं 18 वर्षाचे? 18 वर्ष. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना, हां, आमची शाळा 10:30ला असायची. मग तो सकाळी 5ला भाजी विकायचा जाऊन, मग 10:30 ते 4:30 शाळा करायचा. शाळा झाल्यानंतर ती पुरी सप्लाय करायचा जाऊन स्वतः. ऐक, त्यावेळेस त्याच्याकडे गाडी नव्हती, काय नव्हतं, तो सायकलवर जायचा, सगळ्या गोष्टी करायच्या सायकलवर. वा.
आणि तेव्हापासून तुम्ही एकत्र आहे. हा, आणि आता पण त्याच्याकडे गाडी नाहीये, तरी पण तो कुठून तरी मॅनेज करतो. कधी गाडी जर काय प्रॉब्लेम झाला तर आम्हाला फोन करतो, मग आम्ही जातो. आम्ही एका फोनवर येतात सर. वा. त्याला म्हणजे असं शिकायचं नव्हतं असं त्याच्या मनात होतं. मी त्याला सांगितलं की ठीक आहे, तू बेस्ट बेस्ट प्रिपरेशन कर, जर Best. नाही झालं तर आपण नाही करायचं, झालं तर आपण करायचं. ते सीएटी काय तर असते हा. ते मला कळलं 12वी झालं, म्हणजे 12वीचा शेवटचा पेपर ज्या दिवशी झाला का त्या दिवशी कळलं की सीएटी द्यायची आता असते. आता इंजिनिअरिंग कसं वाटतंय? आता चांगलं आता शिकता चालू झालं. आता चालू झालं. शिकायचं बरं का बाळा, काय बी करायचं, कम्प्लीट करायचं. मग काय झालं, शेवटच्या दिवशी फॉर्म भरला. फॉर्म भरायला पण ह्यानेच भरला मनाने. हम्म. बरं म्हणला तू, म्हणजे दे तरी फक्त, बघू काय होईल पुढच्या पुढं. मग 2 महिने ह्याच्यासोबत केलं, म्हणजे ते म्हणलं फक्त माझ्यासोबत बस असं तसं CET चा सांगतो. अभ्यास. हा सीईटीचा कर. हम्म. मग ह्यो मला न्यायला यायचा, हम्म. सोडायला रात्री 12 वाजता ते यायचा. हम्म. मग आज लायब्ररीत आम्ही अभ्यास करायचो, ह्याच्याकडे सगळं होतं. हम्म. ह्याच्यावर केलं, पण शेवटला म्हणजे असं जे बाकीचे होते त्यांना माहिती होतं मी काय बिझनेसच करणार आहे. हा, असं हा. सगळ्यांचं मग समज त्यांना असा होतं शॉक की बसला हम्म. की मला सीईटीला मार्क पडल्यावर हा. जे होते का त्यांना 20-30%, हा. मला डायरेक्ट 77% हे जे ऐकलं का ते पोरक पाक शॉकच झाले. म्हणजे आमचे मित्र नाही आम्हाला असे सोडून गेलते की तुम्ही दोघं आहेत, तुम्ही दोघं काय अभ्यास नाही करणार, आम्ही जातो, तुमच्यामुळे आमचा अभ्यास नाही होत आहे. आता त्यांना 20-30% आहे, त्यांना मला 82 आहे, त्याला 77 आहे. जी सोडून गेलेत केळ्यांना तुम्हाला कसं वाटतंय आता? आणि ही बिगिनिंग आहे. 18 वर्षाची ही बिझनेस ऐकून आहेत, ही सुट्टी देणार नाहीत. आणि अजून एक गोष्ट, त्याच्या या बिझनेस माइंडेड वृत्तीला इन्स्पायर होऊन मी पण बिझनेस चालू केलाय. माझा ग्राफिक डिझायनिंगचा बिझनेस आहे, त्याचं चालू आहे. आता माझ्याकडे 4-5 पॅकेज चालू आहेत. बर, DM कर मला, देऊ आम्ही पोस्टर तुला. ठीक आहे. थँक्यू थँक्यू. या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊ दे, दोघांसाठी. गाणं होतं का मागं कुठलं? नाही. मित्र वनम्यामध्ये गारव्यासारखं गाणं होतं का? पायी फुपाटा गाणं होतं का? पण झाला नाही इमोशनल. ही खरी स्टोरीची पावर आहे ही. आणि भाऊ पुढे याला पण हे होत होता. मी तुम्हाला सांगतो ना, मॅच्युरिटी तुम्हाला वयाने येत नाही. तुमच्यावर काय होतं आणि तुम्ही त्याला कसं रिॲक्ट करता हे नाही येते. काय लोकांना 14व्या वर्षी येईल, काय लोकांना 18व्या वर्षी येईल. मी आज 29चा आहे, ते पोरगं माझ्यापेक्षा 10 वर्ष पुढे आहे, मागं नाही आहे. ओके, हे अनएक्सपेक्टेड होतं टोटली. आणि मला हेच हवं आहे की मला फक्त हसवायचं नाही. मी नेहमी म्हणतो 90% हसवतो, 10% औषध देऊन जातो. आणि हा तर प्रयोग आहे पहिला. इमॅजिन करा 5 झाल्यावर आपण काय करू आगाय. आणि मी ठरवलेलं की ह्या वर्षाचा हा पहिला आणि शेवटचा शो इंटरॅक्शनचा. पण बाळांनो, तुम्ही एवढं भारी करताय, 29 डिसेंबरला आज बुकिंग करतो हॉलचं. वर्षाचा शेवट अजून भारी करू आपण, ठीक आहे? आता मला डॉक्टरला गोळी द्यायला लागेल की करू द्या प्लीज करू द्या. पण करू आपण 29ला, मला ऐकायला आवडेल. आणि मला पुढच्या वेळेस ना स्त्रियांचा सहभाग पाहिजे. बाळांनो, तुमचं पण ऐकायचं मला बऱ्याच काय की. आणि असं कुणाकडे असेल ना काय सांगायचं, तुम्ही सांगा हे सिंपती नाही. मी परत सांगतो, हे नाही इथे येऊन सिंपती घेतली नाही किंवा इथे येऊन सहानुभूती नाही घेतली. इथे येऊन त्यानं सांगितलं भाऊ माझ्या वेळ आली, मी केलं, तुझ्या आज वेळ आहे, तू काय करतो. बाळांनो, ज्या मी मेडिकल कंडिशनमधून गेलो आहे तिथं माझी टंग बाईट झाली, माझे शब्द रिपीट होतात, मी काही गोष्टी सांगणार नाही. माझ्यासाठी हे खूप शॉकिंग आहे की जे शब्द मी स्पष्ट बोलायचो आणि इट वॉज मेडिकल कंडिशन रिलेटेड टू ब्रेन ओनली, ठीक आहे, त्यातून मी बाहेर आलो आहे. सो कधी कधी शब्द असे होतात. सो आय होप तुम्ही समजून घ्याल. आणि डॉक्टरना ॲडवाईस पण नव्हतं केलं या क्षेत्रात जाऊ, पण मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही, दॅट आय नो. म्हणून मी ह्या क्षेत्रात आहे. आणि होतं ना ल म्हणलं, एवढं काय तेव्हा काय नसतं, काय बॉम्ब पाडला का लगेच आपल्यावर. ठीक आहे. ओके, 2 प्रश्न शेवटचे घेणार आहे. ब्लेज बोलण्यासारखे मला माहिती आहे. मला तर असं वाटतं की आपण 2-3 स्लॉट बुक करून 5 तासाचा शो करून मध्ये जर तुम्ही अलाव केलं, जरा पैसे वाढवले, जर आपण एकत्र जेवण बिवण असलं काय तर करूया नियोजन. नाही बा, तुमच्या वय बा, मी हा खिशातलं नाही की घालू शकत नाही का आज नाही, आता पुढं नंतर नाही. एवढं आमची टीम आहे 60 लोकांची, पण एवढं इन्स्टंट नाही होऊ शकत, ठीक आहे? यार 24 स्टोरी टेलिंगचं आहे.
2 मिनिटं. गडी एक शब्द बोलला, काय भारी बोलला. पाणीपुरी आहे इथलं इथं सपोर्ट. आणि आय होप तुम्ही हे थोडं कंटिन्यू कराल. ठीक आहे. अजून जर कोणाला काही शेअर करायचं असेल की बाबा एक घटना माझ्या आयुष्यात घडली किंवा फनी किस्सा, सगळ्या आयुष्यात लय कांड केले पण ह्यो जो कांड केला ना त्याच्या एवढ्या बेकार काय नव्हतं, असं आहे का कोण? काय सांगायचं कोणाला? हां, एकच मिनटं मॅम. हां बोल, एकच मिनटं फक्त. त्याला माहिती द्या. तुम्ही ह्याच्या आधी उत्तर दिले म्हणून तुम्ही 1 मिनटं थांबा, त्याचं घेऊया आपण इथे. येस भाऊ. ए ए ए अड्या. हां हॅलो हां. सर, ते माझ्या गाडीचा किस्सा झाला होता. हम्म. तर काय गाडी चालवत तर आपण पोरं किस्सा काय तुझ्या बरं झालता, त्यात गाडी होती पुढं. हा हां हां बोल. गाडी आपण 100च्या खाली उतरत तर नाही. त्याच्यामुळेच किस्सा झाला होता. तर मग तो 2 वेळा किस्सा घडला. एकदा गाडीचं काहीतरी स्क्रू पडलं. हम्म. ते मग मी बोलला पप्पांना सांगायचं कसं. हम्म. मग कशी तरी हिम्मत करून सांगितली. हम्म. हे गाडीचे 2 स्क्रू पडलेत. गाडी चालवता चालवता मला कळलं नाही. कुठल्या पार्टचे स्क्रू होते 2? ते सायलेन्सरचे नाही का मागचे 2 स्क्रू असतात हां हां. ते वाले. हम्म, हम्म, मग ते स्क्रू पडले. हम्म. मग दुसऱ्यांदा पण मी होतो 100वरच होतो, 100-90वर. बर. मग असं झालं की म्हणजे मी गाडी म्हणजे जाऊन आलो कामावर आणि घरी आलो. जेवण करायला बसलोय आणि गाडी म्हणजे घराजवळच लावतो ना आम्ही. तर जेवता जेवता पप्पा आले घरात. मला बोलते ते, तू गाडी कितीवर चालवतो? मी बोललो नॉर्मल स्पीडवर. मग बोललो खरं खरं सांग, तू 100च्या खाली गाडी उतरवत नाही, मला माहिती. मग बोललो नाही हो, तसं चालवतच नाही. मग बोललं जरा गाडी खरं बघ जरे. बोललं काय झालंय गाडीला? सांगितलं होतं ना स्क्रू पडलंय, बसवतो मी. मग बोल गाडीकडे नीट बघ. बोललं काय झालंय ते तर सांगा. बोललं सायलेन्सरकडे बघ जरा. बोललं काय झालं काय सायलेन्सरला? लवकर सांग. हा हा हा. ते म्हणजे मी गाडीकडं असं जेवता जेवताच बघितलं. अरे सायलेन्सरची प्लेट कधी पडली? मी फुल शॉक. आता पप्पांना बोलायचं तर बोलायचं काय? बोलो मला नाही माहिती. पप्पा बोलले आता तू गाडी पूर्ण सर्व्हिसिंग कर. मला नाही माहिती, तू प्लेट सायलेन्सरची पण वाट लावली, प्लेटची पण वाट लावली. बोले तू गाडी घ्यायची नाही. मग तेव्हापासून गाडीच दिली नाही अजूनपर्यंत. ए ए माझं सांगितलं ना पॅन्ट ओली करशील. कोणाला माईक घेऊ का? बाळा तुझी कहाणी फनी नव्हती, पण पप्पाचा धाक करावा होता. आणि ए बाबा, मी सातारा पोलिसांचा उंच भरेचा ब्रँड अँबॅसिडर आहे. तू 100 गाडी कशाला पळवतोय? रील बनवली का रे त्याच्यावर मी? वेळेत जायचंय, वेगात नाही. हा काय गरज आहे र? अजिबात नाही. पळवणार का? कुठली गाडी तुझ्याकडं? सगळे लेजंड त्या स्प्लेंडरवरच आहेत. ह्याच्या पप्पांना माझं सांग ना, ह्याची गाडी पहिली काढून घ्या, रेंजर सायकल द्यायला. हाय वय टाकू रील तुझी, मग काय होईल घरी? बर ह्याच्यापेक्षा भारी स्टोरी आहे कुणाकडं? हा हा थांबा, त्या दिदी आधी बोलणार होत्या, दे त्यांना. न बरं ठीक आहे. हा बोला. हा दादा मला तिथे यायचं. या ना. काय पावर कमी का पडते टाळ्यांची? आलाय मजा आहे अजून शेवटी लई. थांबा की. या ताई. सर्वात पहिल्यांदा सर्वांना नमस्ते. दादा मी तुमचा शो
एक महिना झाला असेल, पाहत असेल. बर मागच्या 20 ऑक्टोबरच्या शोला माझी मुलगी आली होती. बर त्यानंतर तिने मला सगळे रील्स वगैरे दाखवल्या इन्स्टाला वगैरे. बेस्ट फॅन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर मला एक छोटासा किस्सा सांगायचा आहे फक्त फनी म्हटल्याबद्दल. शुअर शुअर. थोडं सांगणार होते की थोडंसं व्यवसायामध्ये वगैरे काय, तुम्ही मागाशी प्रश्न विचारला की 25च्या मुलांनी काय करावं. तर माझं असं मत आहे की 25च्याच नाही तर अगदी 50-60 वयापर्यंत सर्वांनी व्यवसायात उतरावं. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा व्यवसायात उतरा. थोडंसं अपयश सुरुवातीला येतं, पण त्यातूनच यशाची पायरी तुम्ही पुढं तुमची होते. त्यानंतर एक आता तो विषय जाऊ द्या, झालेला आहे. तर फनी असं मला सांगायचं आहे की एक 10-15 वर्षाची गोष्ट असेल. मागाशी म्हटल्याप्रमाणे मी मोठी बहीण आहे आणि छोटा भाऊ आहे माझा. म्हणजे आता छोटं म्हणजे आम्हाला आमच्या मुलांची लग्न वगैरे झालीत. बर म्हणजे पण तो माझ्यापेक्षा छोटा आहे. आणि मी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवते. बर माझं आमच्या गावामध्ये जिथं मी राहते किंवा माझं जिथं माहेर आहे तिथपासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावर माझं इन्स्टिट्यूट आहे. बर घोडेगाव म्हणून गाव आहे आणि मनसरमध्ये माझं. मी आलोय तिकडे. हां. आणि आपण म्हणतो की एप्रिल फुल, मला फार मस्ती करायला लागते भावंडांशी. एक माझं मोठं कुटुंब आहे माहेरी. आमचे जवळजवळ माझे 17-18 बहीण भावंड आहे आम्ही. त्यातली सगळ्यात मोठी मी आणि एक भाऊ आहे मला. बाकीचे सगळे चुलत भावंड. तर त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 2000 पर्यंतची गोष्ट असेल. आणि तेव्हा लँडलाईन होते. मी फोन केला, दुसरा माझा एक भाऊ चुलत भाऊ आहे, तर त्याच्या दुकानात फोन केला. म्हटलं राजूला सांग की ताईचा ॲक्सिडेंट झालाय. एप्रिल फुल करायचंय. माइंडमध्ये हे नाही आलं की आता भावाला कळालंय की ताईचा ॲक्सिडेंट झालाय, मग त्याची कंडिशन काय होईल. पण मी म्हणजे फक्त जोक करायचं, काहीतरी त्याला घाबरायचं किंवा काहीतरी आज एप्रिल फुल करायचं. आणि त्यावेळेस एवढे गाड्या वगैरे काही नसायच्या. आणि ठीक आहे, त्याने लगेच त्याला सांगितलं की राजू अरे ताईचा ॲक्सिडेंट झालाय. ते अंतर काहीतरी 15 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्यावेळेस त्याने मित्राची गाडी घेतली. अजून एक त्याला माझ्या चुलत भावाला बसवलं आणि तो जवळजवळ 15 मिनिटाचं अंतर त्यांनी काहीतरी मला वाटतं 20-1 मिनिटात कव्हर करून तो माझ्यापर्यंत पोहोचला. माझं शॉप असं आणि असा हायवे पूर्ण म्हणजे. आणि तो इतक्या जोर त्याने गाडी आणली की गाडी स्टॉप घ्यायला तिथपर्यंत गेली. आणि मी टेबलवर बसलेले, मला पाहिलं आणि रडायला लागला. म्हणजे मी ते इमॅजिन पण नाही केलं की माझा एक विनोद, मी केलेली एक मस्ती आज त्यांच्या जीवावर पण बेतली असती. तेव्हापासून मी एप्रिल फुल करायचं कुणाचंही सोडून दिलेलं आहे. आणि याला साक्षीदार माझ्या बरोबर माझी वहिनी आलेली आहे. प्लीज. त्याच भावाची बायको. हो, त्याच भावाची बायको. फॅमिली गोल्स. प्लीज तिला 1-2 मिनिटं इथं येऊन या ना, का नाही. संगीता ये. लाडकी बहीण फक्त मुख्यमंत्र्याची नाही, आमची बी आहे. तुम्ही काय झालं. हे आमच्या वर्गातला पण एक होता, त्याचं नाव नाही घेणार मी आज, तो ह्या दुनियेत नाही आहे. त्यानं पण आईसोबत असा किस्सा केला होता. त्याला काय नाही झालं, पण आई हॉस्पिटलमध्ये होती परत शॉकमुळं. सो हा किस्सा, आणि हे ह्या वयात पुढे येऊन सांगतात, म्हणजे ह्यातून तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी सांगतात. ठीक आहे. येस. ही माझी भाऊजाई आहे. भाऊजाई कमी, मैत्रीण जास्त आहे. आणि आमचं असं बॉन्डिंग आहे, आता तुमच्यासमोर तो साक्षीदार आहे, असं बॉन्डिंग आहे की माझ्या भावाचं माझं बिलकुल पटत नाही. म्हणून तुमचं पट्टय. म्हणजे असं एवढ्यापर्यंत पटत नाही की आमची खरोखरची भांडणं होतात. आम्ही महिनाभर बोलत नाही. पण ही माझ्यापेक्षा वयाने पण लहान आहे आणि विचाराने मोठी आहे, प्रगल्भ म्हटलं तरी चालेल. आणि मग आमच्यामध्ये ही सगळा मेळ घडून आणते की ताई असं नाही, ताई तसं नाही. मला थोडंसं अक्कल नाही म्हटलं तरी चालेल, कारण ही मला शिकवते की अरे तुम्ही नाही भांडणं करायची, तुम्ही दोघांना एकमेकांना शेवटपर्यंत आहात. म्हणजे खूप म्हणजे थोडंसं कसं की तिच्यासारखं मॅच्युअर. आणि ही गोष्ट सर मी आतापर्यंत कधी नाही बोलून दाखवली, कधीच नाही. तिला पण आज शॉक बसला असेल की ताईचं माझ्याविषयी असं मत आहे. काही बोलायचं आता अहो हे सोडा, तो तुमचा भाऊ आणि त्यांचा नवरा काय खुश असेल आज. एक बहीण असली भारी, एक बायको असली भारी, अजून पुरुषाला काय पाहिजे. तुम्ही दोघींनी त्यांच्या आयुष्यातला 50% ड्रामाच कमी केला डायरेक्ट. येस बोला. मला म्हणजे ताई आता एवढं माझ्याविषयी कौतुक केलं त्याच्याबद्दल मी म्हणजे त्यांची मनापासून खूप आभारी आहे. आणि मला असं वाटतं की ह्या दोघा बहीण भावांनी नेहमी प्रेमाने राहावं. वा मस्त. धन्यवाद. तुमच्यासारख्या आहे बहिणी जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत ना, घर लय कमी फुटणार आहेत. धन्यवाद. थँक्यू.
भारी वाटतं मला जेव्हा, आणि मी तुम्हाला म्हणतो ना की माझ्या शोला 12 वर्षाचं पोरगं पण येतं, 88 वर्षाची आजी पण येतात, आणि सगळ्यांसाठी आपण कॉन्टेंट क्रिएटर करतोय. आणि माझी इच्छा आहे यावं, अशा लोकांनी बोलावं. आणि मला माहिती आहे माझे किस्से काहीच नसतील रे, तुम्ही ह्याच्यापेक्षा भारी केलं असेल. आणि मला हेच ऐकायचं स्टेजवर. शोचा वेळ कमी पडेल, पण आपण करू ना, काय तर मार्ग काढू. ठीक आहे, करूया. यस. आता शेवटच्या 2 प्रश्नांकडे जायचं, कारण सरप्राईज. हो घेणार थांबा. बघा मी म्हणलं ना, कॉन्फिडन्स करोनापेक्षा जास्त पसरतो. पहिलं अर्धा तास मला कम्फर्टेबल करायला गेलं सगळ्यांना. आता म्हणतात मी येऊ काय. आता पुढच्या शोला पहिल्यापासून. ठीक आहे, हा बोला तिथून बोला, मग मी ठरवतो. आता हा सांगा. हाय, तुम्ही कॅमेरावरच आहे. आम्ही शाळा पेटवली होती. हा गडी ना अश्नीर ग्रोवर पण झोपवल. एकच पिच टाकलं, पंचलाईन, डायरेक्ट पिच सक्सेसफुल. बसा तुम्ही साहेब बसा. त्या नाही, प्लीज. शाळा पेटवलेली म्हणले ते. पोलीस पण आहे तिथं. बोला. विषय काय झालेला, दुपारची ब्रेक झाला होता. कोल्हापूरचा आहे काय? कोल्हापूरचा. येस भागवाले बोला. ब्रेकमध्ये काय करायचं, वाजवून झालेलं तबला झालेलं, मग करायचं काय. मग एकाला काय खास सुटली माहित नाही, त्यानं कचरा गोळा केलेला. नॉर्मल आहे. हा. त्यानं एका गमेल्यामध्ये कचरा केला आणि सगळ्यांना गोळा केलं. म्हटलं तुम्हाला बोर झाला असेल, आपण पेटवूया. मग आता काड्याबिडी कोणार नाही, एकाकडे कुठनं तरी काड्याबिडी शोधली आणि पहिला दार बंद केलं. कितवीला होता तुम्ही? 6वीला. बरं. दार बंद केलं आणि लावलं ते. त्यानंतर काही लोकांनी रबर त्यानं काय टाकायला चालू केलं आणि ते इतकं पेटलं की कंट्रोलमध्ये राहिलं नाही. म्हणजे ती पोरं ॲक्च्युली गोल फिरून नाचू लागलीत. पुढे दंगा चालू झाला जोरात. नंतर मग मुख्याध्यापक सांग पण गेलं ते की अरे वरती धूर यायला लागला. आमचं लक्ष नाही, आम्ही नाचवलो इथं. बाहेर सगळ्यांना वाटलं की वरती पेट गेलाय आणि सगळी बाहेर वाजवायला. आमच्या दंग्यामुळे आम्हाला बाहेरचा आवाज येऊन झाला. नंतर एकाला कळालं की काहीतरी कांड झालाय, बाहेर कळाले. मग आता विझवायचं कसं ते. काय केलं मग? विझवायला कसं, पाणी सगळं सपले. दुपारचा ब्रेक झालेला, ऐका की पुढे. ब्रेक झालेला, जेवण झालेलं, पाणी सगळ्यांच्याकडे सपलेलं. मग एकानं धाडस केलं, त्यानं पलीकडला आला, त्यानं कानाखाली लावली त्याला, कारण मागच पाण्याची बाटली होती. त्यानं बाटली उचलली, त्यात पाणी नव्हतं. मग दोघं ते एकत्र आलीत आणि ते लपून ठेवलं. सर आत आले आणि आग इजली का? हा, आग इजली, लपून ठेवलं. मग काय झालं होतं हे सरांना पण कसं प्रेशरवर विषय असतो थोडा. पुरुषांना कळलं असेल मी काय म्हणतोय ते. मग आत आले आणि मग आग काहीच नाही, आत काहीच पेटलं नाही. माग लागली कशी, आणि सगळ्यांना मारायला चालू केलं. सगळ्यांनी म्हणजे शिक्षकांनी प्रत्येकाला मारायला चालू केलं. कुणी केलं. जवळपास 20 मुलं होती वर्गात. एकाचं पण नाव सांगितलं नाही, कारण पुढे 2 जण होती जिनी हे कांड सुरुवात केली होती. पण एका पण मुलग्याने इतका मार खाल्ला प्रत्येकानं, पण एकानं पण नाव सांगितलं नाही की नेमकं हे कुणी केलं होतं. हीच दोस्ती की मग. आणि मग आता ह्यातली हीच मुलं आता माझ्यासोबत आहेत, कारण त्यावेळी जी होती तीच आतापर्यंत माझ्यासोबत. आणि मी म्हणते कोल्हापूरचं पाणी लय वेगळं आहे. अयो तुम्ही नादच करू नका कोल्हापूरच्या माणसांचा. धिंगा नाही. धन्यवाद भावा, धन्यवाद. आणि कधी जमलं तर गेट टुगेदर घेऊन तेवढा पातळा टाका शाळेला. थँक्यू. बोलूया आपण निवांत. येस. हा, अजून असं ह्या लेवलचा आहे का कोण? हाय डेंजर. तुमचा द्या माईक द्या त्यांना. मजा येते ना र. हां ठीक आहे. कारण मी पण इमॅजिनच केलं नव्हतं असलं ऐकाय मिळेल. पण पुरुष किती प्रेडिक्टेबल आहे, लगेच मी सांगितलं ना काय. हां बोला. लवकर सांगा. आपल्याकडे लय कमी 2 मिनिटं थांबा. त्या ताई म्हणतो मी, तोपर्यंत माईक ऑफ करा, तुमच्याकडेच ठेवा. ऑफ करून तुमच्याकडे ठेवा. येस बोला. येस ऑन आहे बोला. हा किस्सा माझ्या 10वीचा आहे. घरी कुणालाच माहित नाहीये अजून. हा रिलीज करणार आहे आम्ही. चालेल 10वी झाली आहे, त्यातून निघाले बाहेर सगळ्या गोष्टीतून. हा किस्सा कुणालाच माहित नाही. एकदा मी खूप आळशी सगळ्या बाबतीत. वह्या कधीच कंप्लीट नाही. 5वीला जी वही घेतली ती 8वी पर्यंत चालवली. तुमचं लग्न झालंय? नाही. तुमचा नवरा खूप सुखी राहील मॅडम. काटकसरी आहे तुम्ही. धन्यवाद खरंच. येस. ती व्यक्ती
आहे माझ्या आयुष्यात आणि तीही म्हणते की तू खूप आळशी आहे. हा बरं ठीक आहे. हा. ती आणि 10वीला असं होतं की वह्या कम्प्लीट करायला लागल्या आणि सगळ्यात उशिरा सबमिशनला प्रयोगशाळेला माझी वही गेली. ती वही मी म्हणजे सबमिशनला गेली चेक वगैरे होऊन ती वही मी स्वतःच्या हाताने चेक केली होती. हा सही मारलेली. सही मारली होती आणि एक चूक एक केली की जेलचा पेन यूज केलेला रेड आणि त्याच जेलच्या पेनने मी त्या वहीत लिहिलं होतं. मॅडम जो तुमच्यासाठी टॉर्चर आहे तो आमच्यासाठी ब्रेकफास्ट आहे. ताई किती सोजवड आहेत. त्यांनी आयुष्यातला सगळ्यात फनी किस्सा काय केलाय, खोटी सही मारली आणि ह्यानं मुतलाय तो शाळेत. फरक बघा फरक. स्त्रीचा इनोसन्स, स्त्रीची मज्जा जिथं संपती तिथं ह्यांचे चिप थ्रिल चालू होत्यात. पण खरं सांगू का, तुम्ही जे केले ना ते काय पाप बीप नाही, कधी कधी चालतं एवढं काय नाही विषय. ती पकडली गेली पण त्या टायमाला सगळ्या सर लोकांचा विश्वास एवढा होता माझ्यावर की ही मुलगी असं कधी करू शकत नाही. न्याय पहिल्यापासून स्त्रीच्या बाजूनच आहे. कारण सर सुरुवातीपासून अशी पर्सनॅलिटी मी वागलंय की घरच्यांसमोर म्हणजे कुठल्याही मित्रमैत्रिणींच्या म्हणा किंवा सरांच्या समोर म्हणा, अश्विनी ही सगळ्यात सिन्सिअर मुलगी आणि मित्रांमध्ये तर आपला भाई. वा बस मी म्हणलं ना अशी एक मुलगी असती ब्रो. अश्विनी इज ब्रो. येस. हा बोल बोल भाऊ. इचरायचं नाही शेजारी बोल तू. माझा 11वीतला किस्सा नाही का लॅबचा, हे ना कशी शाळा जायली तशी मी कॉलेज जायला. तुम्ही सातारचा आहे का? हा कराड. पण पहिली 10वी इथं झाली PCMC क्लासमेट 5 जण. परत कॉलेजला तिकडे गेलो. तर झालं काय 11वीत हे जे बायोचं प्रॅक्टिकल होतं काहीतरी दिव्याचा विषय होता. बर हा दिव्याचा विषय म्हणजे ती काहीतरी दिवा घेऊन नाही का काहीतरी करायचं होतं. शाखाचं प्रॅक्टिकल होतं. पोरं शाखायचं आपल्याला. बर हा. आणि ती रे शिक्षण संस्था लाकडी कापड आपली ही मुली शाखायची आपल्याला. टाका रॉकेल खाली म्हणली. रॉकेल टाकलं खाली, लावली फरशीला काढी. शाखा 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 शाखा. कुठल्या महिन्यात केला पराक्रम? हिवाळ्यामध्येच. बरोबर ठीक आहे मग ठीक आहे. मग घेतली ना कपाडानं पेट त्या रे आपले लाकडी कापड घेतला की पेट पुरी जर्नल चेक करत बसले त्या बहुतन मॅडमच्या. काहीच नाही कुणाचं काही नाही. आमचं आपला लागले ना का पेट घर असं विजव काहीच नाही विषय पेटले म्हणून नाही का निवांत चालले. एकानं बघितलं बाहेरनं तुमच्या आईला काय केलंय तुम्ही. तो आला तिकडनं पुरी तिकडच बहुत ना की जनरल चेक करते. त्यांना काहीच माहित नाही. इकडे लॅब मोठी होती की काय विषय झाला इकडे. मग एक जण आलो मला अरे थांबा तो लागला असंच कराय. त्याचा शँडल पडला. शँडल आला त्याचा तरी कुणाला काय माहित नाही. तर एका पुरगीनं मागं बघितलं वराडली की जोरात ती दावा त्यासनी कळलं जाग लागला. मग ती आमचं एक मात्र म्हणजे हे होतं लॅब असिस्टंट होतं ते आलं. त्यानं मग ती लॅब असिस्टंट आला. मग ती काहीतरी ती काय त्याला म्हणते ती घेऊन आला. तू वेगळं काहीतरी म्हणायचं मीच बोलतो बाबा. ती घेऊन आला आणि मग ती जवलं. पण आता अजून एक किस्सा लगेच संपवतो. मग पेपर वाचून दाखवलेला. प्रश्न होता इंग्लिशचा की तुम्ही इंटरव्ह्यूला गेला ह्याच्याकडे काय म्हणते त्याला कंपनीत नाही लॅब असिस्टंट साठी इंटरव्ह्यूला गेलाय. संवाद मला याला काय लिहायचं आता. मग मी टाकलं आधी सर मी आय कमिंग. ते म्हणलं या यात सीट. मी म्हणलं बसू का, मला काय इंग्लिश येत नाही. मी अर्ध मारा टाकले त्यात. काय नाही विषय नाही. मग ते म्हणले सर म्हणलं तुमचं नाव सांगितलं नाव सांगितलं. त्यानं प्रश्न काय विचारले मी काय प्रश्न टाकले असतील. ते म्हणला व्हॉट इज H2O. मी म्हणलं वॉटर. ते म्हणला व्हॉट इज CO2. मी म्हणलं कार्बन डायऑक्साइड. ते म्हणला सिलेक्टेड नाही मध्ये मी काय विषय केला संवाद लिहायचा होता ना एक पान कसं भरवलं असेल. ते म्हणला व्हॉट इज युअर फेवरेट क्रिकेटर. तर मी म्हणलं सर दिस क्वेश्चन इज नॉट आपल्या ह्याच्यातला काय. तर ते म्हणला तरी पण सांग म्हणला. मग केला विराट कोहलीचा विषय चालू तिथे. दोघांची चर्चा आमची विराट कोहलीवर वर्ल्ड कप तेच मध्ये घुसवलं एक पानभर. सातारचा होता का इंटरव्ह्यू घेणारा? हा सातारचाच की. त्यामुळे व्हॉट इज CO2 H2O संपला विषय. आडनाव काय काढाय तुझं? सावंत पाटील. शाबास. एजमला होतो एजमला. ए नको नाव सांगू की माझं कॉन्ट्रॅक्ट होतं त्या कॉलेजवर 2 वर्ष.
आणि मी शाळेला येतो शाळेतले बी किस्से भरपूर आहेत पण ते आता सांगण्याजोगे नको 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 हे आम्ही क्लासमेट आलो 5-6 जण आता सगळे एकत्र आहे तुम्ही एकत्र ठीक आहे काय विषय नाही लग्न झाले काय नाही मग दमा घे कशाला सगळं सांगते चालले निवांत लग्न झालं सांगू बाकी ओके धन्यवाद पेटाव पोर हो का पोर कपाट पेटावत्याल शाळा पेटावत्याल कॉलेज पेटावत्याल पण कोणाचं घर पेटावणार नाहीत आता स्त्रियांनी ऑपेंड व्हायची गरज नाही पोरं म्हणली नाही पेटावतात की पोरं जसं अयो मी तर नसतं ऐकून घेतलं जमा काशी रोहितचं चांगलं गटलेलं तर त्याचं तोडायचं आलेली की सगळी पेटवत होती पोरं बरं आता शेवटचे 2 किस्से आणि सरप्राईज परफॉर्मन्स आहे आणि मला बी काहीतरी सांगायचे ठीक आहे हात वर करा आणि किस्सा कसा पाहिजे माहिती का त्याला तोंड बी पाहिजे शिपूट बी पाहिजे मधल्यामध्ये घुळू नका हां येस बोला हां कुठे ओके येस ओके तुम्ही आता पुढे आलाय थांबा ह्यांचा हे राहिलेत हॅलो हो एक मिनिट हां बोला 1 मिनिट थांबा द्या येस बोला हां सो मी अनिकेत आहे हां म्हणजे माझे 4 फ्रेंड्स होते बरं की जे लखनौवरून इकडे आले होते आहेत का होते म्हणजे बरं आता नाही म्हणजे आता नाही आहेत सोबत ते ओके हां लखनौवरून ते इकडे आले होते आणि म्हणजे ते कॉमन फ्रेंड्स होते असे म्हणजे फ्रेंड्सचे फ्रेंड झालेले बरं सो त्यांनी पार्टी वगैरे केलेली सो ते हॉस्टेलमध्ये राहायचे बालाजी कॉलेजमध्ये सो 8 नंतर ते कॉलेजचे गेट वगैरे बंद करायचे वॉचमन बाहेर नाही सोडायचे सो हे फ्रेंडच्या घरी आले होते फ्लॅटवरती आणि पार्टी वगैरे केलेली आणि फुल ड्रंक होते सगळेचे सगळे आणि त्याच्यातल्या एकानी आदल्या दिवशी समथिंग अराउंड 500 to 600चं पेट्रोल भरलं होतं बुलेटमध्ये आणि तर हे ड्रंक होते यांना कॉलेजवरती परत सोडायचं होतं फ्लॅटवरून सो आम्ही 2 जण फ्रेंड्स गेलेलो मी आणि माझा फ्रेंड शुभम काय नाही आम्ही घरून गेलो होतो 2 जण हां सो मी आणि माझा फ्रेंड शुभम गेलेलो सो तिथे गेलो आम्ही आणि तिथे मग शुभम पण चालू झाला त्यांच्यासोबत शुभम पण फुल ड्रंक रात्रीचे 9-9:30 झाले असतील यांना माहित पण नाही टाइम होऊन गेलाय काय कॉलेजमध्ये आतमध्ये घेणार नाही आम्ही निघालो तसंच तिथून निघाल्याच्या नंतर ह्यांनी म्हणजे 4 जणांनी जॉईंट फुकलं होतं ठीक आहे हां असं सो आम्ही बडीशेप सोडून काय त्यांनी जॉईंट फुकलं होतं आणि तिथून मग ते निघाले होते आणि आमच्या तिथे एक चौक आहे कोकणे चौक म्हणून पिंपळा सो ते चौकाच्या तिथे आले ते बंद होते आणि रात्रीचं त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला जेवढी हवा लागेल तेवढं जास्त चढत जाईल ते असं हां ठीक आहे थांबा की नवीन आहे काहीतर सो मग ते तिथून निघाले होते आणि तिथून निघाल्याच्या नंतर हे फुल ड्रंक तरी पण हे गाडी चालवत ते आणि ते ह्या चौकापासून त्या चौकापासून 2.5 तास चालत होते असे यू टर्न घेऊन त्यांना सापडतच नव्हतं जायचं तू बघत होता काय हे सगळं तू बघत होता नाही आम्ही नंतर आलो मागून की हे पुढे गेलेले म्हणून की तुम्ही पुढे जावा ऍटलीस्ट वॉचमनला काहीतरी सांगता मग काय नाही नंतर मग आम्ही निघालो शुभम पण शुभम म्हणला मला गाडी चालवायची आहे आणि चौकामध्ये आलो सिग्नल लागला होता आम्ही पुढे थांबलो होतो सगळ्यात पुढे आणि मागे ना होंडा सिटी वाला होता फुल सगळं ट्रॅफिक जाम होतं हॉर्न वाजवत होते तर हॉर्न वाजवत होते शुभम पण फुल भंड शुभम लिटरली म्हणजे मागे होंडा सिटी वाल्याला शिवाय देतोय ठीक आहे म्हणजे लाईक तो हॉर्न वाजवतोय म्हणून आणि शुभम होंडा सिटी वाल्याला असं म्हणतो भाड्या तुला दिसत नाही का सिग्नल ग्रीन आहे लिटरली त्या होंडा सिटी वाल्यांनी पाया पडायला लावला आम्हाला गावकरी होते का काय गावकरी होता होंडा सिटी वाला हा गाववाले होते हा चुकीला माफी नसती हा काय नाही हाच होतं हाच किस्सा होता ह्याच्यातून आपल्याला बोध असा मिळतो की जॉईंट फुकून बाहेर नाही फिरायचं नाही ए जॉईंट फुकायचाच नाही देवानं डिस्ट्रॅक्शन पॉइझन दिलंय चहा आहे घे वाईज मसाले दूध घे क्रीम रोल खा कशाला तुला दारू पाहिजे हे बघ आयुष्यात सगळं केलं पण व्यसन नाही केलं निर्व्यसनी राहिलोय बापाला याचा अभिमान आहे बाकी काय का नसा बस ह्याच्या पलीकडे काय नाही शेवटचा किस्सा ह्या दादांचा आहे दादा तुमच्यावर लय मोठी जबाबदारी आहे लय हसवा प्लीज दादा प्लीज चालेल तर तुम्ही वडिलांचा विषय घेतला तर वडिलांचा विषय सांगतो एक छोटा किस्सा आहे बापाचा पोरावर विश्वास किती असावा की आपलं पोरग भोळ आहे बाबा सांगा तर आता माझे वडील अजून मग मला सांगत असतात थोड्या ज्ञानाच्या गोष्टी तर
तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालं होतं. तर काही दिवसानंतर जायचं होतं कॉलेजला. तर बसले ते असे आईवेर नव्हती कुणी घरी, तर आम्ही बसलो गप्पा मारत. असं करायचं तिकडे गेल्यावर, असं वागायचं तसं वागायचं, असं अभ्यास करायचा, थोडंसं फार चाललं होतं. ते नेहमीच असतं, मला काही वाटलं नाही मग. आणि त्यानंतर मग थोडंसं सिरियस टॉपिक घेतला पप्पांनी. थोडंसं एक पाऊल पुढचं टाकलं. की माझं इमेज अशी होती की शांत मुलगा आहे, म्हणजे आहेच मी. ते कळेल थोड्या वेळात. हा पुढं. आणि त्यानंतर थोडे बोलले, पप्पा नवीन कॉलेज आहे, नवीन लोक येतील, कुठून कुठले कुठले येतात, तर मुली पण असतात तिथे. बरोबर आहे. मोठ्या मोठ्या बाप्पाच्या मुली असतात, कोण कसं. तर कुणी प्रपोज वगैरे केला तर कुणाच्या भावनांना बळी पडायचं नाही. बरोबर आहे ना त्यांचं. हे बोलले ते. आता पप्पांना माहिती पोरग शांत आहे, पण मला माहिती नाही मी कसं आहे ते. हे बोलला गंगाधर शक्तिमान आहे, पण एवढं पण नाही बरं का. आणि मी खूप हसू आलं मला आतमधून, इतकं हसू आलं की पोरांच्या ग्रुपमध्ये कसं हसतो आपण दात पप्पा पुढे असला नाही हसलो नाही, सांगतोय ना. मला हसू आलं, मी कंट्रोल करते. पप्पा म्हणता अरे काय आलं, काय वेगळं बोललो का मी? म्हटलं नाही काय वेगळं नाही बोलले, पण त्यांनी थोडीशी अशी सॅर्कॅस्टिक स्माइल दिली मला. आणि मग मी एवढा जोरात हसलो. पप्पा म्हटले मला कळलं तू किती शांत आहे ते, तिकडे गेला फक्त मला काय कळू दे, मग बघतो तुझ्याकडं. मग काय केलं का नाही आयुष्यात कधी काय रिलेशनशिप वगैरे? केली, पण काय आता गेली ती. शोची सुरुवात रडकी झाली नाही, पण मी खुश आहे. तू खुश आहे ना? मी भरपूर काय शिकलो त्यातून. ठीक आहे. वडिलांना सांगितलं सगळ्या गोष्टी घडलेल्या? आता एक किस्सा सांगितला असू दे, आपण पाठवू व्हिडिओ त्यांना. काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बरेच लोकांना किस्से सांगायचे होते, मला माहिती आहे टाईमचा बाउंड आहे, पण एक मी प्रॉमिस देतो. बघा, मी तर ऑलरेडी अनाऊन्स केलं होतं की हा शो आणि 24 तारखेचा शो झाला की 2 महिन्याचा ब्रेक घेतोय, 2-3 महिन्याचा. बट आज जे झालंय ते मला जास्त काय म्हणू, मला लय असं कॅरेक्टर इव्हॉल्विंग आहे. म्हणजे मी खरं सांगू का, मी जे स्टोरी टेलिंग वगैरे करतो ना, त्याच्यापेक्षा भारी मी ऑन पॉईंट पंच मारण्यात माझा माहिरता आहे. फक्त त्याला लिमिटमध्ये करायला लागतं मला, म्हणून मी इतके दिवस घेत नव्हतो. आता ते साचा बसलाय. 29 डिसेंबरला करतो शो. मला माहिती आहे तुमचे प्लॅन्स असतील, काय काय जॉईंट बिंट असतं नाही का प्रत्येकाचं की, पण जी चहावाली मंडळीत मी चहाचा कार्यक्रम ठेवू शकतो आणि तुम्ही येऊ शकता नक्कीच. किस्से तर आज आपण बरेच ऐकलेत. तुम्ही हसला असाल, रडला असाल, कार्यकर्त्यांनी रडवलं, कार्यकर्त्यांनी कपल गोल्स दिले, कार्यकर्त्यांनी लिटरली शाळा हे सगळं पेटवून दिलं. तुम्ही ह्या शोला आलता तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं काय होणार आहे. मी स्टेजवर आलतो तेव्हा मला माहीत नव्हतं काय होणार आहे. आणि खूप लोकांना खोटं वाटतं, पण माझा कुठला शो स्क्रिप्टेड नसतो. तुम्ही काही पुरावे काढा, काही काढा, कुठलेही मी कॉन्टेंट लिहित नाही. देवानं माझ्याबरोबर एवढे खेळ खेळलेत की कॉन्टेंटची कमीच पाडणार नाही. आणि मी खरं सांगतो, देवाला मी आभारी. जेव्हा मी मोठं काहीतरी मागितलंय, मी म्हणलं मला मॅडिसिन स्क्वेअर गार्डनला शो करायचा, मला बळ दे. बळ द्यायच्या आधी काय गोष्टी दिल्या, त्या गोष्टींबद्दल मी लढायला शिकतोय. मग जर तुम्हाला आता आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहेत आणि काहीतरी बिघाड होतोय तुमच्या आयुष्यात, तर समजून द्या तुमच्यासाठी देवानं काहीतरी भारी लिहिलेलं आहे, म्हणून तयारी करायची चाललेली आहे. एक गॅरंटी देतो, हा शो कधीच 18+ होणार नाही. पांचट काय बोललं जाणार नाही, धार्मिक जातीय काहीच होणार नाही. जे आज झालं तसं होणार. फक्त अपेक्षा एक आहे, आज जशी खुल्ली हळूहळू लोकांना आली, पुढच्या शोला मला धरायला लागलं पाहिजे की अरे थांबा. आणि अजून एक शो नक्की ॲड करेल, त्याचं नाव पण मी सांगेन. आणि जसं मी नेहमी बोलतो की ह्या शोचं नाव मनातलं काय हे मी शेवटच्या 5 मिनिटातच सांगतो. कुठल्या पण शोचं नाव मी शेवटच्या 5 मिनिटात सांगतो. 2 प्रकारचे पब्लिक स्पीकर स्टँडअप कॉमेडियन असतात. शोचं नाव 3 तास सांगतात, 3 तास सांगतात, 3 तास सांगतात. बाहेर तुम्हाला विचारतं काय केलं, तर तुम्ही फक्त शोचं नाव सांगता, आतनं काय घेऊन गेलेलं नसता. मी शोचं नाव 5 मिनिटात सांगतो, घ्यायचं आहे ते घेऊन जा. मनातलं हे नाव का दिलं, कारण बरेच लोक आत आल्यावर त्यांची फाटली कायला बोलू कसं, लोक जज करतील. पण एक जण पुढं आला, त्यानं मामाचं सांगितलं, एकानं पाणीपुरीचं सांगितलं, बिझनेसचं सांगितलं, एकानं त्यांच्या नंदेचं सांगितलं. तुम्हाला कळलं आयला माझ्यासारखीच माणसं आहेत, ही मोकळे होऊ शकतात, तर मी पण होऊ शकतो. काही लोक खालून मोकळी झाली, काही लोक वरती येऊन मोकळी झाली. आणि हे स्टेज ह्यासाठीच आहे. ह्यात पण एकानं डबल मिनिंग काढलं. एवढा बिल्डअप देत होतो मी, इमोशनल एवढा बिल्डअप दिला. तर सांगायचं एकच आहे, कधी कधी कोण लोक तुमच्या डोक्याची मंडई करतील, राग आणून देतील, सगळं आणून देतील, तुमच्या वाईट प्रसंगातील ठरवून आणतील. ठरवून ह्यातून जातोय मी. बरीच लोक आहेत. त्यावेळी तुम्हाला मेंदू म्हणाल लावायचा का ह्याला बांबू, आणि हृदय म्हणाल नाही तो पण माणूस आहे सोडून दे, आणि मन म्हणाल जे होतंय ते होऊ दे, वरती सगळा हिशोब आहे,
सगळा हिशोब क्लिअर होणार. फक्त तो हिशोब क्लिअर होईपर्यंत आपली नीतिमत्ता, आपली पातळी इतिक सोडायचे नाहीत. आपण हे सोडलं नाही तर निकाल देवाचा तुमच्याच बाजूने आहे. ठीक आहे. मागच्या 3 तासामध्ये तुम्ही शांतपणे ऐकलं, टाळ्या वाजवल्या, 2-3 वेळा स्टँडिंग ऑवेशन दिलं. हेच दाखवतं मराठी प्रेक्षक मराठी कलाकाराला अजूनही ॲप्रिशिएट करतोय. आणि जोपर्यंत ही ऑडिटोरियम भरत राहणार, जोपर्यंत मराठी कलाकार मोठा होत राहणार, तेवढीच आपली अभिजात मराठी भाषा ही 7 समुद्रापार जाणार, गेली होती आणि कंटिन्यू राहणार. मागचे 3 तास तुम्ही एवढे शांतपणे ऐकलं आणि उत्स्फूर्तपणे ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू. बसा बसा बसा. आता मागच्या शोला आपण अवधूत गांधींना बोलवलेलं, अवधूत गांधी सरांना बोलवलेलं. त्यांनी 15 मिनिटात जे काही मंत्रमुग्ध केलं आणि बऱ्याच लोकांचे मला मेसेज आले की सर ऑलरेडी फेमस लोक आहेत त्यांना एकदा स्टेज द्या आणि जे बडिंग आहेत त्यांना एकदा स्टेज द्या. आमच्याच टीममध्ये यश मामुने नावाचा एक कीर्तनकार आहे, एक भारी भक्तिगीतं म्हणतो. पुढची 15 मिनटं मी म्हणतो म्हणून प्लीज कुणीही मोबाईल वरती काढून शूटिंग करू नका, फक्त ऐका आणि टाळ्यांनी साथ द्या. तुमची शेवटची 10 मिनटं मंत्रमुग्ध करायला स्टेजवरती येतोय आमच्या टीमचा मेंबर यश महामुनी. यश.